खननावर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, मंडळ अधिकारी आणि तलाठी निलंबित, तहसीलदारांवर कारवाईचा प्रस्ताव, रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्यांवर प्रशासनाचा प्रहार, 2 महसूल अधिकारी निलंबित। गडचिरोली देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कोंढाळा सेंद्राई घाट वैनगंगा नदी परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली आहे। या प्रकरणात मंडळी अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित करण्यात आलेले असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवण्यात आला आहे। मौजा कोंढाळा येथील कोंढाळा सेंद्राई घाट परिसरात विलास महादेव टकले, वयवर्ष अंदाजे 36, राहणार जिल्हेवाडा, तालुका देसाईगंज हे ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं जिल्हा भरारी पथकाची नियुक्ती करून घटनास्थळी सखोल चौकशीचे आदेश दिले। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।